खरं तर वकील ही अशी एक जमात आहे की ज्यांच्या समोर कोणीच बोलू शकत नाही, आणि त्यांच्या समोर माझ्यासारख्याने बोलणं ही खरं तर खूप मोठी गोष्ट आहे. मी माझा गौरव समजतो की वकील संघटनांच्या वतीनं मी या ठिकाणी प्रमुख वक्ता आहे, ज्यांच्या समोर जज सुद्धा थोडेसे अशा वकिलांसमोर भाषण देणं किंवा त्यांना काहीतरी सांगणं ही खरं तर सारी गोष्ट नाही. आणि मी हा माझा सन्मान समजतो की या वकिलांनी मला या ठिकाणी वक्ता म्हणून बोलवलं. तर मी सांगत होतो की सध्याच्या या परिस्थितीमध्ये आपण जर बघितलं तर BN राव नावाचा एक प्राणी या ठिकाणी उपस्थित करून भारतीय संविधानाचा लेखक म्हणून प्रस्थापित करण्याचं काम चालू आहे. आपण जर बघितलं तर सध्याच्या परिस्थितीमध्ये जे वेगवेगळे प्रश्न सातत्यानं पुढे येत आहे, तर त्याच्यामध्ये अमेरिकेकडून आपल्याला परवानगी घ्यावी लागते तेल विकत घेण्याची रशियाकडून, अशी परिस्थिती आहे. आपण जर बघितलं तर तेलंगणामध्ये महात्मा फुलेंचा पुतळा त्या ठिकाणी तोडण्यात आला, माहित असेल नसेल माहित नाही. आणि सातत्यानं जर बघितलं तर आपण अजून एक निर्णय सध्या मद्रास हायकोर्टाचा लागला, तो अतिशय चांगला निर्णय लागला की ज्या निर्णयामध्ये असं म्हटलं गेलं की ज्या पोलिसांनी कस्टडीमध्ये ज्या 2 लोकांची हत्या केली त्याबद्दल त्यांना 8 पोलिसांना त्या ठिकाणी फाशीची शिक्षा दिली. तर हा जो देश आहे या परिस्थितीमध्ये असा आहे, आणि त्यामुळे भारतीय संविधानाचं आणि बाबासाहेबांचं जे रिलेव्हन्स आहे ते अजून वाढतं. आणि आपण जर बघितलं तर ही संयुक्त जयंती आहे, महात्मा फुलेंचं रिलेव्हन्स सुद्धा त्या ठिकाणी वाढतं. आपण जर हे 2 महापुरुष यांचं जर कंपॅरिझन केलं तर आपल्याला लक्षात येईल की या 2 महापुरुषांचा बाबासाहेबांनी महात्मा फुलेंना गुरु मानलं, आणि गुरु मानल्यानंतर जर आपण का गुरु मानलं असेल हे ज्यावेळेस आपण चेक करतो तर आपण बघतो की बाबासाहेबांनी महाचा सत्याग्रह केला पाण्यासाठी, आणि महात्मा फुलेंनी हौद खुला केला दलितांच्या पाण्यासाठी, अस्पृश्यांच्या पाण्यासाठी. ही दोघांमधलं साम्य आहे. महात्मा फुलेंनी शाळा काढल्या, बाबासाहेब त्याच्या एक पाऊल पुढे गेले, बाबासाहेबांनी कॉलेजेस काढले. बाबासाहेबांनी वकिलीच्या द्वारे लोकांना न्याय मिळवून दिला. महात्मा फुलेंनी सुद्धा त्याच पद्धतीने लोकांच्या मनामध्ये लोकांच्या डोक्यामध्ये जागृती निर्माण करून लोकांना अंधश्रद्धेतून मुक्त करण्याचं काम आपण केलं दिसतं. आपण जर बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सगळ्यात शेवटी काय केलं तर सगळ्यात शेवटी बाबासाहेबांनी आपल्याला धम्म दिला, तो बुद्धधम्म. आणि महात्मा फुलेंनी सुद्धा या व्यवस्थेला, हिंदू व्यवस्थेला पर्याय म्हणून, इथली जी ब्राह्मणी व्यवस्था आहे हिला पर्याय म्हणून बाबासाहेबांनी काय, महात्मा फुलेंनी काय दिला तर सार्वजनिक सत्यधर्म दिला. हे या महापुरुषांचं काय साधर्म्य आहे. आणि म्हणून हे खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी महात्मा फुलेंना मानलेलं गुरु आहे हे आपल्याला लक्षात येतं. या दोघांचं जे नातं आहे ते किती व्यवस्थित आणि किती एकमेकांना पूरक आहे, दोघांची चळवळ किती पूरक आहे हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येतं. आणि या सध्याच्या परिस्थितीवर आपण बघितलं तर सध्याच्या परिस्थितीवर आपण बघितलं तर बाबासाहेबांचं रिलेव्हन्स सातत्यानं वाढताना दिसलं. बाबासाहेब सध्या नाही असू दे तिथेच जर आपण बघितलं तर सध्या बाबासाहेबांचा जो विचार आहे हा सातत्यानं रिलेव्हन्स आहे. आपण नाही काय हरकत नाही, मी पुढे येतो. बाबासाहेबांनी जी चळवळ राबवली त्या चळवळीचा आजचा परिणाम आपल्याला असा दिसतो की सध्याच्या या सगळ्या राजकीय पोस्टरवर बाबासाहेबांशिवाय मत मागता येत नाही. हे बाबासाहेबांचं आजचं रिलेव्हन्स आहे.
महात्मा फुलेंच्या शिवाय त्यांना मत मागता येत नाही, हे आजचं रिलेव्हन्स आहे. बाबासाहेबांचं जे रिलेव्हन्स आहे हे सातत्यानं वाढत चाललेलं आहे. आज आपल्याला माहिती आहे की संघाने घोषित केलं की बाबासाहेबांची जयंती मोठ्या उत्सवात साजरी करा. संघाला हे सांगावं लागतं. त्याचं कारण असं आहे की आपण जर बाबासाहेबांचा क्रांती आणि प्रतिक्रांतीचा जर आपण अनुभव घेतला तर या ठिकाणी स्पष्टपणे लक्षात येईल की ज्याप्रमाणे त्यांनी बुद्धाला 1200 वर्षानंतर संपवलं, ज्या प्रकारे छत्रपती शिवरायांना त्यांच्या 200 वर्षानंतर इतिहासातून बाद केलं, महात्मा फुलेंना त्यांच्या जवळपास 50 वर्षानंतर बाद केलं, आणि हे सगळे महापुरुष संपले होते जवळपास जर आपण बघितलं तर. आणि या परिस्थितीमध्ये ही लोक का जिवंत राहिली, ही चळवळ का जिवंत राहिली, तर ती एकच कारणामुळे की बुद्धांनी त्यांचं जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान लिखित स्वरूपात आपल्याला त्रिपिटकाच्या माध्यमातून मिळालं. आपल्याला महात्मा फुलेंचं जेवढं काही लिखाण आहे हे लिखाण आपल्याला महात्मा फुलेंनी ग्रंथसंपदा निर्माण केल्या त्यामुळे आपल्याला मिळालं. आणि बाबासाहेबांचं लिखाण आज असल्यामुळे बाबासाहेबांना आपल्याला गळप करणं यांना अवघड चाललेलं आहे. आणि म्हणून ज्याप्रमाणे त्यांनी विष्णूचा 9वा अवतार बुद्धाला केलं, त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना येत्या काही दिवसात विष्णूचा 10वा अवतार जर केलं तर तुम्हाला नवल वाटण्याची गरज नाही. आज जर आपण बघितलं तर सातत्यानं बाबासाहेबांचा जय जयकार करताना आपल्याला इथली व्यवस्था दिसते. ते का आहे? त्याचं कारण आहे की बाबासाहेब आजही रिलेव्हन्स आहे. बाबासाहेबांशिवाय आज या देशातलं पानही हलू शकत नाही. तुम्हाला सामाजिक क्षेत्रात काम करायचं असेल, तुम्हाला राजकीय क्षेत्रात काम करायचं असेल, तुम्हाला कोणत्याही क्षेत्रात जर काम करायचं असेल तर बाबासाहेबांच्या रिलेव्हन्स शिवाय तुम्ही काम करू शकत नाही. बाबासाहेब सर्वव्यापी आहेत हे नक्कीच आहे. आणि म्हणून ज्या ज्या लोकांना याची जाणीव झालेली आहे, सोनवणे सरांसारखे लोक आहेत, महाजन सरांसारखे लोक या ठिकाणी आपल्यामध्ये बसलेले आहेत, पाणी सर आहेत, ही जी काही लोक बाबासाहेब वाचतात, बाबासाहेब शिकतात आणि त्यातून ही चळवळ समजून घेतात, त्यामुळे ही लोक बाबासाहेबांना ऍक्सेप्टन्स करत आहेत. एकीकडे बाबासाहेबांचा ऍक्सेप्टन्स वाढत असताना बाबासाहेबांचा विरोध करणारी किंवा बाबासाहेबांची चळवळ डायल्यूट करणारी चळवळ सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालू आहे, हे सुद्धा आपल्याला लक्षात येतं. मग ती कशा पद्धतीने लक्षात करायची तर आपल्याला माहित आहे, समरसता मंचाच्या माध्यमातून बाबासाहेबांची चळवळ फिकी करण्याचं काम या ठिकाणी, डायल्यूट करण्याचं काम आपल्याला या ठिकाणी दिसते. सातत्यानं बाबासाहेब वेगवेगळ्या पक्षाच्या म्हणजे वेगवेगळ्या धर्माच्या किंवा वेगवेगळ्या जाती धर्माच्या विरोधात आहे अशा पद्धतीची मांडणी करण्याचं काम बाबासाहेबांच्या बाबतीत होतं. जर आपण हे बघितलं तर हे का होतं? एक तर त्यांना बाबासाहेब संपवता येत नाही आहे, बाबासाहेबांचं रिलेव्हन्स त्यांना संपवता येत नाही आहे, आणि बाबासाहेब लोकांच्या मेंदूतून जात नाही आहे, आणि त्यामुळे बाबासाहेबांना घेतल्याशिवाय त्यांचं काहीही होऊ शकत नाही. त्यामुळे त्यांना बाबासाहेबांना सोबत घ्यावंच लागतं. ऍटलिस्ट राजकारणामध्ये बाबासाहेबांच्या नावाचा, बाबासाहेबांच्या जातीचा एक तरी माणूस ते घेतात. भले तो काही काम करतो किंवा नाही करत हा त्याचा प्रश्न, परंतु ते त्यांना टिकवावं लागतं की त्यांची मजबुरी आहे. बाबासाहेब आंबेडकर स्वीकारणं ही त्यांची मजबुरी आहे. आणि म्हणून जर एखादा तुम्हाला त्यातील ब्राह्मण एखादा माणूस जर त्यातील तुम्हाला जयभीम करत असेल तर भाळून जाऊ नका, भाळून जायची गरज नाही. कारण आपल्याला खऱ्या अर्थानं बाबासाहेब आचरण करणारी लोक तुम्हाला स्वीकारायची आहेत. बाबासाहेब आंबेडकर फक्त ओठाने बोलणारी लोक नाही, हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. बाबासाहेबांचं जर आपण बघितलं तर खऱ्या अर्थानं मी विद्यार्थी असताना बाबासाहेबांचा जो जन्मदिवस आहे, जयंतीचा उत्सव आहे, हा आम्ही बाबासाहेबांची जयंती ही विद्यार्थी दिन म्हणून साजरा करायचो. आणि विद्यार्थी दिन म्हणून का साजरा करायचो तर सरांनी सांगितलं की बाबासाहेब हयातभर काय होते? विद्यार्थी होते. बाबासाहेबांनी त्यांच्या हयातीमध्ये इथे बसलेले किती लोक पीएचडी आहेत मला माहित नाही, परंतु बाबासाहेब असे एकमेव विद्यार्थी आहेत, नेते आहेत की ज्यांनी 4 पीएचडी घेतलेले आहेत. 2 पीएचडी सरांनी सांगितलेले आहेत. आणि भारतीय संविधान त्यांनी लिहिल्यानंतर, भारतीय संविधान लिहिल्यानंतर बाबासाहेबांना कोलंबिया विद्यापीठांनी LLD नावाची पदवी दिली. बरोबर आहे.
बाबासाहेब एकमेव असे विद्यार्थी आहेत की ज्यांना वेगवेगळ्या पद्धतीच्या पीएचडी मिळालेल्या आहेत. आपल्याला फक्त पीएचडी माहिती आहे. बाबासाहेबांना पीएचडी कोलंबिया विद्यापीठानं पीएचडी दिलेली आहे. कशासाठी दिली ती सरांनी सांगितलेली आहे. अर्थशास्त्राचा त्यांचा विषय होता. जी दुसरी पीएचडी डॉक्टरेट भेटली ती डीएससी भेटली, डॉक्टर ऑफ सायन्स. बाबासाहेबांना तिसरीची पीएचडी दिली, ती ऑनररी होती. आणि ती ऑनररी पीएचडी म्हणजे कोणती, तर ती LLD होती. ती 1952 मध्ये ज्यावेळेस जगाने बाबासाहेबांनी लिहिलेलं भारतीय संविधान बघितलं आणि कृष्णाचार्यांनी ज्यावेळेस बाबासाहेबांच्या संविधानाबद्दल जे गौरवोद्गार काढले, जे बीके सरांनी सांगितले की कशा पद्धतीने बाबासाहेब संविधान लिहू शकले, एकट्यानेच लिहावं लागलं हे बीके सरांनी आता सांगितलं. तर त्या कामासाठी बाबासाहेबांना LLD भेटली कोलंबिया विद्यापीठाने आणि भारतातल्या एकमेव विद्यापीठाने उस्मानिया विद्यापीठाने बाबासाहेबांना पीएचडी दिली. ती होती दिल्लीत. अशा पद्धतीनं कारण त्या दिल्लीत म्हणजे डॉक्टर ऑफ लिटरेचर. भारतीय संविधान हे लिटरेचरचं अत्यंत लिटरेचर जे अनेक लोकांना ते साहित्य लिहिता नाही आलं, ते साहित्य बाबासाहेबांनी, ती साहित्य कृती भारतीय संविधान बाबासाहेबांनी आपल्याला दिली. त्या संविधानामुळे बाबासाहेबांना डॉक्टर ऑफ लिटरेचर ही पदवी दिली. अशा पद्धतीनं वेगवेगळ्या 4 पीएचडी एकमेव व्यक्ती जे आहेत ते बाबासाहेब आहेत. या पद्धतीनं जर आपण बघितलं तर बाबासाहेबांनी अनेक पुस्तकं लिहिली. एक जॉन ब्रुमटर नावाचा एक समकालीन आहे बाबासाहेबांच्या. तो 1938ला बाबासाहेबांना भेटला. त्यांनी इनसाइड ऑफ एशिया नावाचं एक पुस्तक लिहिलं. तर त्यांनी ते सांगितलं की मी 1938ला ज्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेटलो त्यावेळी बाबासाहेबांच्या लायब्ररीमध्ये 8000 पुस्तकं होती. आणि ज्यावेळेस बाबासाहेब 1956ला महानिर्वाण पावले त्यावेळी बाबासाहेबांच्या लायब्ररीमध्ये 35,000 पुस्तकं होती. 35,000. आणि 35,000 ही पुस्तकं शोसाठी नव्हती, तर बाबासाहेबांनी ती पुस्तकं जमा केलेली होती. जी पुस्तकं कुठंच सापडत नव्हती, ती पुस्तकं बाबासाहेबांची लायब्ररीत सापडत होती. ही गोष्ट आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. बाबासाहेबांना संस्कृत शिकता नाही आली. बाबासाहेबांनी जर्मनीमध्ये जाऊन संस्कृत शिकली. वैशिष्ट्य आहे. बाबासाहेबांनी पालीचा अभ्यास केला. बाबासाहेब जसे मी जसं सांगितलं की विद्यार्थी होते आदर्श, तसेच बाबासाहेब आदर्श अर्थशास्त्रज्ञ होते. बाबासाहेबांच्या 2 पीएचडी अर्थशास्त्रावर आहेत. प्रॉब्लेम ऑफ रुपी या पुस्तकावर बाबासाहेबांच्या जे पुस्तक आहे त्याच्यावर RBI नावाची बँक स्थापन झालेली आहे. हे बाबासाहेबांचं देणं आहे. बाबासाहेब अर्थशास्त्रज्ञ होते. लोक सर्वव्यापी बाबासाहेब, बहुआयामी बाबासाहेब मांडताना अनेक गोष्टी मांडतात. त्याच्यामध्ये 2-3 महत्वाच्या गोष्टी आहे. बाबासाहेब पत्रकार होते. बाबासाहेबांनी पत्रकारिता मोठ्या मुकनायक पासून, बहिष्कृत भारत पासून, जनता पासून, समता पासून ते प्रबुद्ध भारतापर्यंत चालवली. बाबासाहेबांनी या प्रकारे पत्रकारिता म्हणून पुढाकार आपल्याला तिथे दिसतो. मला एक आयुष्य जर आपण बघितलं तर एका आयुष्यामध्ये माणूस काय काय असू शकतो. सरांनी सांगितलं की आम्ही डबल ग्रॅज्युएट आहोत. बाबासाहेब म्हणजे आपण एका आयुष्यात डबल ग्रॅज्युएट अर्थात ट्रिपल ग्रॅज्युएट. बाबासाहेब आपल्या आयुष्यामध्ये काय काय आहेत. बाबासाहेब अँथ्रोपॉलॉजिस्ट आहेत, मानववंशशास्त्रज्ञ. बाबासाहेब अर्थशास्त्रज्ञ आहेत. बाबासाहेब पत्रकार आहेत. एकाच वेळी ह्या सगळ्या गोष्टी. बाबासाहेब आक्रमक नेते आहेत. बाबासाहेब आंदोलनकर्ते नेते आहेत. बाबासाहेब समाजशास्त्रावर काम करणारे नेते आहेत. बाबासाहेब लढ्यामध्ये लीड फ्रॉम द फ्रंट, मागे पेशव्यांसारखं मागं नाही बरं, पुढून लढणारे होते बाबासाहेबांनी महाराष्ट्र सत्याग्रह पुढून लढलेला आहे. पुढे येऊन फ्रंट लीड केलेली आहे. बाबासाहेब काय काय आहे एका आयुष्यामध्ये. बाबासाहेब जर आपण बघितलं तर बाबासाहेब इतिहास तज्ञ आहेत. कास्ट इन इंडिया, हू वेर द शूद्राज, ही काय पुस्तक आहे बाबासाहेबांची. आजही या पुस्तकावर अनेक लोक, बाबासाहेबांच्या कास्ट इन इंडियावर एक पीएचडी होते. बाबासाहेबांच्या हू वेर द शूद्राजवर पीएचडी होते. बाबासाहेबांनी किती मोठं काम करून ठेवलं.
आणि बाबासाहेब सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय होते, तर बाबासाहेब सगळ्यात महत्वाचं म्हणजे धर्मचिकित्सक होते. महात्मा फुल्यांनंतर सगळ्यात मोठी धर्मचिकित्सा जर कोणी केली असेल तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आहे, आणि बाबासाहेबांनंतर पेरियारने केलेली आहे. जर आपण ही बघितलं तर बाबासाहेबांनी ही धर्मचिकित्सा मांडताना काय मांडलं, तर बाबासाहेबांनी ही धर्म नाकारला आणि बाबासाहेबांनी बुद्ध धर्म दिला. बुद्ध धर्म कुणाचा होता, तर बाबासाहेब नेहमी सांगतात की या देशाची जी परंपरा आहे, चिकित्सा मांडताना बाबासाहेब काय म्हणतात, ही धर्मशास्त्राची चिकित्सा मांडताना बाबासाहेब म्हणतात की या देशामध्ये जे काही सांस्कृतिक भांडण आहे ते ब्राह्मण विरुद्ध श्रमण भांडण आहे, आणि या भांडणामध्ये सातत्यानं कधी तो पुढे येतो तर कधी हा पुढे येतो, सातत्यानं हे आपल्याला होताना दिसतंय. आणि मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करावं लागेल, तर बाबासाहेबांचा अचूक जो नेम आहे तो आपल्याला लक्षात घ्यावा. बाबासाहेब हे करत असताना काय आहेत, तर पॉलिटिकल लीडर सुद्धा आहेत. बाबासाहेब 1935 मध्ये 36 मध्ये बाबासाहेब स्वतंत्र मजूर पक्षावर आपलं काम उभं करतात, आणि स्वतंत्र भारतात सुद्धा रिझर्वेशन असताना आपल्याला जेवढं यश प्राप्त झालं नाही त्याच्यापेक्षा मोठं यश बाबासाहेबांनी स्वतंत्र मजूर पक्षाच्या माध्यमातून भेटलेलं आहे. बाबासाहेब अजून काय आहेत, तर बाबासाहेब शेती तज्ज्ञ आहेत. स्मॉल होल्डिंग इन इंडिया याच्यावर बाबासाहेबांनी पुस्तक लिहिलेलं आहे, बरोबर आहे. बाबासाहेबांनी जे एक स्टेट अँड मायनॉरिटी नावाचा ग्रंथ लिहिला बाबासाहेबांनी, हे काय आहे, जे आज आपण संविधान म्हणतो. अरे बाबासाहेबांचं संविधान कोणतं आहे, हे संविधान तर संविधान सभेनं स्वीकारलेलं संविधान आहे. बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान कोणतं आहे, तर स्टेट अँड मायनॉरिटीज आहे. आणि स्टेट अँड मायनॉरिटीज मध्ये बाबासाहेबांनी काय सांगितलेलं आहे, तर शेती विषयक एवढी सुंदर, एवढी महत्वपूर्ण विषय बाबासाहेबांनी मांडला. शेतीचं खाजगीकरण होता कामा नये, शेती ही सार्वजनिक असली पाहिजे. बाबासाहेब काय सांगतात, बाबासाहेब सांगतात की शेतकऱ्यांना विमा असला पाहिजे, शेतीला त्यांच्या जो काही माल पिकतो तो माल त्यांचा विकला गेला पाहिजे, याची व्यवस्था या सरकारने केली पाहिजे, असं बाबासाहेब सांगतात. बाबासाहेब शेतकऱ्यांसाठी आंदोलन करतात. कोणतं आंदोलन करतात, खोतीचं आंदोलन करतात. आणि खोतीच्या आंदोलनामध्ये आजही आपण रायगडच्या परिसरामध्ये गेलं तर दिबा पाटील सारखे नेते आहेत, जयंत पाटलांसारखे नेते आहेत, हे आजही मान्य करतात. राजाराम पाटील त्यांचा मोठा इतिहास आम्हाला सातत्यानं समजावून सांगतात. काय सांगतात, आगरी कोळी भंडाऱ्यांच्या नावावर कुळावर जी शेती दिसते ती फक्त आणि फक्त बाबासाहेबांची देण आहे, दुसरं कोणाचीच नाही आहे. हा आजचा शेतकरी मान्य करतो. आज जो विदर्भामध्ये शेतकरी आत्महत्येचा जो प्रश्न आहे, हा प्रश्न केव्हाच निकाली निघाला असता जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे हे विचार जर आपण स्वीकारू शकलो असतो. आजही किसानांच्या ज्या आंदोलनावर काम करताना आपल्याला बाबासाहेब आठवत नाहीत किंवा सांगता येत नाही, हे फार मोठं दुर्दैव आहे. बाबासाहेबांचं अर्थशास्त्र, अमर्त्य सेन सारखा नोबेल विजेता, पारितोषिक विजेता माणूस बाबासाहेबांचं अर्थशास्त्र सांगतो, बाकी कोणी सांगत नाही. का सांगत नाही, याच्यावर आपला अभ्यास झाला पाहिजे. बाबासाहेब अनेक पैलूंमध्ये अनेक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून आपल्याला सातत्यानं सांगितलं जातं. बाबासाहेबांचं जर आपण बघितलं, स्त्री उद्धारक बाबासाहेब कसे होते सातत्याने त्यांनी सांगितलेलं आहे. समाजशास्त्रज्ञ म्हणून बाबासाहेब कसे होते तर आपण बघितलं आहे. ही सामाजिक रचना तोडण्याचं काम खऱ्या अर्थानं बाबासाहेबांनी आपल्या हयातभर केलेलं आहे. मी आश्चर्यचकित होतो की मी माझ्या पोराचं जीवन सुद्धा बदलू शकत नाही, माझा बाप माझं जीवन सुद्धा बदलू शकत नाही, परंतु एका माणसानं या देशातील फक्त अनुसूचित जाती नाही तर या जगातल्या 140 कोटी लोकांचं अक्षरशः भवितव्य बदलवून टाकलं. या दिशेने जाणारा सगळा वर्ग हा बाबासाहेबांनी उलट्या दिशेने आणला, प्रवाहाच्या विरुद्ध आणला. ही बाबासाहेबांची ताकद आहे. कसं काय एका आयुष्यामध्ये हे माणूस करू शकतो. हे बाबासाहेब शिकतात एकीकडे, बाबासाहेब पुस्तकं लिहितात, बाबासाहेब इतिहासावर पुस्तकं लिहितात. बाबासाहेब त्यांची एक मैत्रीण होती लंडनमध्ये, ती सांगत होती की बाबासाहेबांना बायबल विषयी माहिती सांगायची. बायबल किती सुंदर आहे. बाबासाहेब तिला म्हणतात कोणतं एडिशन वाचतेस, हा त्याच्यामध्ये काय काय आहे, आणि बाबासाहेब तिला म्हणतात की अगं
तुझ्या या बायबलमध्ये सुद्धा स्त्रियांची गुलामी सांगितलेली आहे. तर ती म्हणते की बाबासाहेब म्हणजे भीमराव तुम्ही याच्यावर काहीतरी पुस्तक लिहा. बाबासाहेबांचे पुस्तक लिहिता नाही आलं, परंतु बुद्ध आणि धम्मच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येते की बाबासाहेबांनी त्याची उत्तरं लिहिलेली आहेत. बाबासाहेबांनी ॲनिलेशन ऑफ कास्ट पुस्तक लिहिलं आणि त्याची परिणिती जी आहे त्याचं यश जे आहे आउटपुट हे बुद्धानीज धम्म आणि बुद्ध धम्म देऊन 1956 दिलेलं आहे. हे अख्खं 65 वर्षाचं आयुष्य आहे माणसाचं. 65 वर्षामध्ये आपल्याला 4 डिग्र्या सुद्धा घेता येत नाहीत. बाबासाहेबांनी 4 PhD घेतलेले आहेत. एवढं मोठं हे बाबासाहेबांचं तत्वज्ञान, बाबासाहेबांचं काम आहे. आपण जर सातत्यानं आपण हा विचार करतोय, बाबासाहेब मांडतोय, बाबासाहेब सांगतोय, बाबासाहेब लोकांच्या मनामनात पसरवतोय आणि त्याच्या जागृतीमुळे सातत्यानं एक व्यवस्था तुमच्या विरोधात काम करताना दिसते. सातत्यानं बाबासाहेब गडप करण्याचं काम होताना दिसते. या देशामध्ये आपण जर बघितलं तर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी जर महात्मा फुलेंनी शोधली नसती तर ते आपल्याला माहीत झालं नसतं. तो इतिहास आपल्या पुढे आला नसता. बरं, महात्मा फुलेंना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानलं नसतं तर इथला बौद्ध समाज हा महात्मा फुलेंचं साहित्य वाचू शकला नसता. कारण सत्यशोधक चळवळ तर केव्हाच या लोकांनी गडप केलेली होती. हा इतिहास आपल्या समोर आहे. आणि त्यानंतर बाबासाहेबांच्या या आयुष्यामध्ये, बाबासाहेबांच्या या संपूर्ण आयुष्यामध्ये जर आपण बघितलं तर सातत्यानं बाबासाहेबांनी हा संघर्ष करताना त्यांची 4 मुलं हे आपल्यासाठी गेलेली आहेत. 4 मुलं कशासाठी गेली तर बाबासाहेबांना असं वाटलं होतं की माझी 4 मुलं गेले तरी चालतील की हजारो मुलं इथं शिकली पाहिजे, हजारो मुलं त्या ठिकाणी विद्वान झाली पाहिजे, समाजाचं नेतृत्व करणारी पुढे गेली पाहिजे. आज आपण जर बघितलं तर आज तेवढी लोक झालेली आहेत. पण आज आपण रमाईला रमाई म्हणतो, माई म्हणतो, बाबासाहेबांना बाबा म्हणतो, बाबासाहेब म्हणतो, परंतु त्यांचं जे अधुरं काम आहे ते आपण करताना दिसतोय का? बाबासाहेबांचं अधुरं काम काय आहे याची सुद्धा आपल्याला माहिती तरी आहे का? बाबासाहेबांचा संघर्ष कशासाठी आहे हे आपल्याला माहिती आहे का? आज आपण या ठिकाणी बसलेलो आहोत. आपला एक कोणतरी प्रतिनिधी सुप्रीम कोर्टाचा जज बनतो, तो आपला प्रतिनिधी आहे का? लोक खुश झाले. आपला प्रतिनिधी काय झाला? सुप्रीम कोर्टाचा न्यायाधीश झाला. आपण खुश झालो. निर्णय कुणाच्या बाजून लागले? प्रतिक्रांती आहे, प्रतिक्रांती ही समजून घेण्याची गरज आहे. आपला येणारा प्रत्येक प्रतिनिधी हा आपलाच असतो याच्यावर विश्वास ठेवू नका. मेंढरांच्या कळपामध्ये कोल्हे सुद्धा घुसलेले असतात, याच्यावर लक्षात ठेवा. ही गोष्ट तुम्ही ध्यानात ठेवा. आणि म्हणून आपल्याला ही चळवळ पुढे न्यायची असेल तर बाबासाहेबांचं कोणतं काम आपल्याला करायचं आहे हे लक्षात घ्यायचं आहे. मुळात 2004 नंतर ज्या पद्धतीनं चळवळ डाऊनला गेली, मग ती कम्युनिस्टांची चळवळ असेल, ती समाजवाद्यांची चळवळ असेल, ती आंबेडकरवाद्यांची चळवळ असेल, ती वेगवेगळ्या स्तरावरची चळवळ अपयशी झाली. त्याचा परिणाम हा आहे की या देशामध्ये बाबासाहेबांच्या संविधान विरोधी सरकार तिथे नुसतं बसलंच नाही तर ते निर्णय घेत आहे. आताच आपण जयंतीच्या कामामध्ये मशगूल आहोत आणि तुमचं या समाजामध्ये फूट पाडण्याचं एबीसीडीचं काम त्या ठिकाणी सुरू आहे. आणि किती सजग राहायचं आपण याची जाणीव तरी आहे का आपल्याला खूप सजग राहायचं आहे. आपल्याला आपलं तारुण्य जरी कुर्बान केलं तरी काही फरक पडणार नाही. कारण बाबासाहेब आपल्या लोकांसाठी एक शब्द वापरतात. काय म्हणतात बाबासाहेब? की गुलामांना त्यांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी जे तन मन धन आणि तारुण्य कुर्बान करतील ते धन्य होईल. बाबासाहेब पुढे काय म्हणतात? माणसाला त्यांची माणुसकी पूर्णपणे मिळेपर्यंत जे सुखाची, दुःखाची, बऱ्याची
वाईटाची, मानाची, अपमानाची, वादळाची आणि संकटाची पर्वा न करता एकसारखे झगडत राहतील ते धन्य होत. ज्या बाबासाहेबांनी आपल्याला धन्य म्हटलेलं आहे, ज्या बाबासाहेबांनी तुम्हाला ऑलरेडी धन्य म्हटलेलं आहे, जे जे चळवळीत काम करतात त्या सर्वांना जर तुम्हाला धन्य म्हटलेलं आहे, तर एखादा अपमान झाला तर पचवायला शिका. अपमान झाला म्हणजे फार मोठं संकट आलं असं नाही आहे. बाबासाहेबांचा कितीतरी अपमान झाला, वेटिंग फॉर द व्हिसामध्ये लिहिलेला आहे बाबासाहेबांनी. बाबासाहेब अधिकारी असताना बाबासाहेबांचा अपमान झाला बडोद्याच्या त्या सरकारमध्ये. हा इतिहास आपल्याला कधी समजून घेता येईल? हा इतिहास आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. आणि जोपर्यंत हा इतिहास आपण समजून घेत नाही, बाबासाहेबांचा अपमान झाला तरी बाबासाहेबांनी ज्या लोकांनी बाबासाहेबांचा अपमान केला त्यांना सुद्धा बाबासाहेबांनी संपवण्याचं या देशातून काम नाही केलं, तर त्यांना सुद्धा बरोबरीने दर्जा देण्याचं काम बाबासाहेबांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून दिलं. त्यामुळे बाबासाहेबांचं हे जे व्यक्तिमत्व आहे हे खूप 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 समजून घेण्यासारखं आहे. बाबासाहेबांचा सर्वात शेवटचा जर काळ बघितला तर तो बुद्ध धम्मासाठी बाबासाहेबांनी दिलेला आहे. आणि बाबासाहेब त्या ठिकाणी व्यक्त करतात, काय व्यक्त करतात बाबासाहेब? त्यांचं शेवटचं स्वप्न की आपल्याला काय करायचं आहे, प्रबुद्ध भारत बनवायचा आहे. त्याच्यापूर्वी जो मी सांगत होतो तुम्हाला की बाबासाहेबांनी जसं आपल्याला सांगितलं होतं, बाबासाहेबांचं अधुरं स्वप्न काय आहे, तर बाबासाहेबांनी सांगितलं होतं की मोक्याच्या जागा काबीज करा. मग मोक्याच्या जागी आपले बसलेले लोक हे आपलेच असतात की नाही असतात हे सुद्धा आपल्याला लक्षात आलं पाहिजे. त्यामुळे आज आपण जर बघितलं तर सुप्रीम कोर्टामध्ये आपले किती वकील आहेत? सुप्रीम कोर्टामध्ये कपिल सिब्बल सारखे आपल्याकडे किती वकील आहेत? हरीश साळवे सारखे आपल्याकडे किती वकील आहेत? किती वकील आहेत? का त्या मोक्याच्या जागा नाही आहेत का? त्या मोक्याच्या जागा काबीज करायच्या नाहीत का? का राजकारणातल्या जागा आपल्याला मोक्याच्या हे करायच्या? आम्हाला माहिती आहे, माहिती आहे आम्हाला. तर बादे सरांना माहीत असल्यामुळे आपण सगळ्यांना माहिती आहे आम्हाला. सगळ्या वकिलांना माहीत असल्यामुळे वकिलांकडे किती बोलायचं आणि किती नाही हा प्रश्न असतो. सदावर्तीपासून सगळे माहिती आहे आम्हाला. नाही, माझा प्रश्न हा आहे की आपल्या विचाराचे किती वकील तिकडे आहेत, तर आपल्याला ह्या मोक्याच्या जागा काबीज करावं लागतं. आपल्याला तिथपर्यंत आपली मजल नेणं गरजेचं आहे, कारण आपण वकील आहोत. आपण त्या ठिकाणी जाऊ शकतो. आपण आंबेडकरवादी जजेस आपले बनले पाहिजेत, त्या विचाराची लोक त्या ठिकाणी निर्माण झाली पाहिजेत, याच्यावर सुद्धा आपलं काम झालं पाहिजे. आपण समाजाच्या साठी बाबासाहेबांनी आपण एक व्यक्त केली होती की बाबासाहेबांनी या समाजामध्ये जर वकील निर्माण झाले तर या समाजाला न्याय मिळेल. त्या न्यायाच्या भूमिकेतून आपण काम केलं पाहिजे. हे काम करण्यासाठी आपल्याला वकिलांची संघटना गरजेचे आहे, वकील सगळे एक संघ असणं गरजेचं आहे. आणि ज्यावेळेस ग्वाल्हेरमध्ये बी एन रावला आपण जेव्हा धडा शिकवला त्यावेळेस ती युती आपल्याला दिसली, तशीच एक संघ आपल्याला दिसला पाहिजे. ज्यावेळेस मनोज गरबडे यांनी चंद्रकांत पाटलावर शाई फेकली त्यावेळी त्यांच्यावर जे गुन्हे दाखल झाले होते त्या गुन्ह्यांच्या विरोधामध्ये ज्याप्रमाणे इथला पिंपरी चिंचवडचा पुण्यातला वकील संघ एकत्र येऊन त्यांच्यासाठी उभा राहिला, त्या पद्धतीनं हा वकील संघ, वकील लोक त्या ठिकाणी उभे राहिले पाहिजे. या गोष्टी सातत्यानं घडलं तर हा मॉडेल भारतासमोर उभा राहील. BN राव सांगितलं तर बरोबर आहे. BN राव म्हणजे नक्की काय प्रकार आहे? BN राव ते सांगत माने सरांसाठी आपण एक स्पेशल लेक्चर वेगळं ठेवूयात, कारण माने सरांसोबत अनेक वर्ष मी काम केलेलं आहे, सोबत त्यांना ऐकलेलं आहे. तर या पद्धतीनं आपण सातत्यानं त्या ठिकाणी बाबासाहेबांच्या या चळवळीमध्ये योगदान देत राहू. बाबासाहेबांचा एक शेवटचा विचार आपण समजून घेऊन बाबासाहेबांच्या चळवळीसाठी आपण आपली समर्पणाची भूमिका दाखवून बाबासाहेबांची चळवळ यशस्वी करण्यासाठी ती फक्त राजकीय क्षेत्रात नाही तर ती सामाजिक क्षेत्रात असेल, ती न्याय व्यवस्थेत असेल, ती राजकारणात असेल, ती अर्थशास्त्रामध्ये असेल, ती वेगवेगळ्या ज्या काही शाखा आहेत. आज आपल्याकडे म्हणजे आपण जर पत्रकार म्हणून बाबासाहेबांना जर विचारलो तर आपल्याकडे स्वतःचं म्हणणारं असं कोणतं आजही एक पत्रक चालत नाही, आजही आपलं एक न्यूज चॅनल नाही आहे. त्यामुळे आपल्याला बऱ्याच गोष्टी करावयाच्या आहेत आणि या गोष्टी करण्यासाठी सगळ्यात पहिले
नुसतं बडबड करून जमणार नाही, तर त्यासाठी कृती कार्यक्रम आखला पाहिजे. आणि कृती कार्यक्रम न आखता तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही. नाहीतर बडबड करणारे, कल्पना व्यक्त करणारे, मोठमोठ्या गोष्टी करणारे असे अनेक लोक या ठिकाणी निर्माण होतात. परंतु बाबासाहेबांचा खरा वारस आणि बाबासाहेबांचा खरा वैचारिक लढा पुढे नेण्यासाठी जोपर्यंत तुमच्याकडे कृती कार्यक्रम येत नाही, तोपर्यंत तुम्ही बाबासाहेबांची आम्ही औलाद आहोत, बाबासाहेबांची आम्ही लेकरं आहोत हा म्हणण्याचा सुद्धा आपल्याला अधिकार नाही. आणि म्हणून काहीतरी प्रत्येकाने कृती कार्यक्रम हाती घ्या. वेगवेगळे प्रयोग या देशामध्ये सातत्यानं चालू आहेत. ते राजकीय, पॉलिटिकल असतील, ते सामाजिक क्षेत्रात असतील, ते शैक्षणिक क्षेत्रात असतील, वेगवेगळ्या पद्धतीने लोक काम करताना आपल्याला दिसत आहेत. हे करत असताना आपल्याला समन्वयाची भूमिका घेणं गरजेचं आहे. जे आपल्या सोबत येऊ शकतात त्यांना सामावून घेण्याची भूमिका ही आमच्यासोबत असली पाहिजे. आणि ही भूमिका घेऊनच आपण या देशामध्ये बाबासाहेबांना अपेक्षित असलेली समाज व्यवस्था, बाबासाहेबांना अपेक्षित असलेला प्रबुद्ध समाज या ठिकाणी निर्माण करू शकतो. एवढंच सांगतो आणि थांबतो. जय भीम.